मी साहेबांना फार विनंती केलो जाऊन की साहेब मी तुमचा जुना कार्यकर्ता आणि तुम्ही मला तिकीट का डावलता. तर नाही म्हणले मला 50 फोन आलेत बोले गावातून आणि तुम्हाला 100% तिकीट देणार. मी म्हणलं जर मला तिकीट देणार तर तुम्ही 50-50 लाख रुपये काय जमा केलेत. तुम्ही सगळ्यांकडून 50-50 लाख रुपये घेतलेत. आम्हाला सांगायचं होतं. आम्ही पैशानं कमजोर पडलो म्हणून त्यांनी आम्हाला तिकीट कापलं. हे निष्ठावंताची नाही आहे का? इथली भाजपा काय इथलीच नाही, पूर्ण नांदेड शहरात 80-81 प्रभाग उमेदवार आहेत. त्यापैकी फक्त 19 लोकांना त्यांनी भाजपच्या लोकांना तिकीट दिलं. म्हणजे ह्यांनी काय केलं ते बलवंत सिंग गाडीवाले, वीरेंद्र सिंग गाडीवाले, दोघं बाप लेकाला, त्या स्वामी आणि पैसेवाला, त्याच्या बायकोला तिकीट, त्याला तिकीट, सगळ्या निष्ठावंताला डाळून यायला आपल्या सगळं परवा पार्टीत आलेला देशमुख माजी उपमहापौर त्यालाही तिकीट दिलं त्यानं. म्हणजे असं कुठं राहते का? कार्यकर्त्याचा बळी घेतला यांनी सगळ्यांचा. परंतु त्यांनी आमचा काही विचारच केला नाही आणि त्यांच्या एका सांगण्यावरून आम्ही प्रवेश केला भाजपमध्ये. आणि 100% धडा शिकवण्याचा राहणार. इथली नाही, नांदेड शहराची पूर्ण जनता जागृत झालेली आहे. यांनी जो खेळ माजवला आहे, हिरवा भाजप केला आहे MIMचा, त्याचाही रिझल्ट लागल. देव यांना बघून घेईल. कोणालाही पैसे मागितलेले नाहीत, कोणाकडून पैसे. माझं अशोक चव्हाणांची कारकीर्द गेल्या 50 वर्षाची आहे. सर पूर्ण प्रभागामध्ये उमेदवार देता आले नाही. ठीक आहे, ज्या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून याची शक्यता दिली नाही आम्ही, फॅक्ट आहे ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.